भेंडी मास्तर घाबरलो नाही. अरे किती ते बर्गर आणि पिझ्झा ऑर्डर करशील. आता मटन आणि चिकन बंद केलंय ना, मग श्रावणात व्हेज तर खाऊ द्या. अरे श्रावणात हे पण नाही खाल्लं पाहिजे, त्रास होईल, वजन वाढेल. श्रावणात नाही खात मी मटनने चिकन, 2 बर्गरने वाढणार नाही वाघाचं वजन. दर विकेंडला खाणार मी पिझ्झा आणि बर्गर. नॉनव्हेज न खाता मी फिट होऊन दाखवन. बर बघू बरं 1 मिनिट टोपी. फुगलेली ढेरी बघ, फुगलेली ढेरी शर्ट काढला तर होईल ढेरी लपवायची चोरी. श्रावणात मंद असते पाचनशक्ती थोडी, म्हणून अटरपटर खाल्लं तर लागेल पोटदुखीची गोळी. वा मास्तर वा. मग पण मीनिंग नाही समजला. अरे श्रावण महिना आहे, श्रावण महिन्यामध्ये पाऊसही जास्त असतो, हवामानामध्ये आर्द्रताही जास्त असते, त्यामुळे भूक खूप कमी लागते. त्यासोबत पचनक्रियाही थोडी मंदावते, जठराग्नीही कमीच बघायला मिळते. त्यामुळे ह्या काळामध्ये खूप साधा आहार घ्यावा, सकस आहार घ्यावा. फळे आहेत, सीझनल भाज्या आहेत, ते जास्त खाव्या. अशा प्रकारच्या अटरपटर गोष्टी जरा खाल्ल्या तर अपचन, कॉन्स्टिपेशन, ब्लोटिंग सारखा त्रास होऊ शकतो आणि त्यामुळेच काळजी घेणं गरजेचं आहे. चालतंय मास्तर, आता फक्त सकस आहार. कसा कसा फार्म हाऊस पिझ्झा आणि लेट्यूस आणि व्हेजीज लोडेड बर्गर ऑर्डर करणार, एवढंच. दगडूशेठ